नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सक्सेस डेफिनेशन या सिरीजमध्ये स्वागत आहे. मी संजय हुंडारे आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस प्रत्येक फॅमिलीला वाटतं की एक मुलगा जो असतो तोच नेहमी फॅमिलीचं नाव पुढे घेऊन जातो आणि वडिलांची जागा जो असतो नेहमी एक मुलगा घेऊन जातो पुढे. पण आज आपल्यासमोर अशी एक मुलगी आहे जिने त्याच्या फॅमिलीचं पण नाव पुढे घेऊन गेली आणि वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून ती पुढे चाललेली आणि त्यांच्या भाषेमध्ये सक्सेसची एक वेगळी डेफिनेशन आहे. तर आपण आज त्यांची स्टोरी, त्यांची सक्सेसची डेफिनेशन त्यांच्या भाषेमध्ये ऐकणार आहे. तर आज आपल्या एपिसोड 6 मध्ये प्रियंका माने मॅम आहेत. मॅम, तुमचं सगळ्यात पहिले स्वागत करतो मी. थँक्यू मॅम, फार छान वाटलं की म्हणजे 5 एपिसोड झाले आणि खूप लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. तर मॅम, माझा पहिला प्रश्न आहे, तुमचं जे बालपण होतं, म्हणजे नॉर्मली लोकांना सक्सेस म्हटलं की असं वाटतं की घर, गाडी, बंगला, पैसा हे, पण जी स्टोरी मला तुमची माहिती आहे किंवा जो प्रवास तुमचा आहे तर तुमच्यासाठी या गोष्टी मॅटर करत नव्हत्या. तर तुमचं लहानपण, तुमचं स्कूलिंग वगैरे कसं झालं आणि कशा प्रकारे झालं? फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव प्रियंका जगदीश माने. माझं मूळ जे आहे ते धुळ्यातलं आहे, पण माझं स्कूलिंग जे आहे जे धुळ्यात झालं. माझं जे बाकीचं ग्रॅज्युएशन जे आहे, इंजिनिअरिंग जे आहे ते माझं पूर्ण जे एज्युकेशन आहे पुण्यात कम्प्लीट झालं. माझं जे बालपण जर म्हटलं गेलं तर खूप छान वेल सेटल्ड फॅमिलीमधनं मी बिलॉंग करते. एक प्रॉपर एक अपब्रिंगिंग झाली आहे माझी. आणि मेन गोष्ट म्हणजे की असं आत्ताच्या पिढीमध्ये असं बघायला मिळतं की एक 20 वर्ष होऊन जातात, 21 वर्ष होऊन जातात, ग्रॅज्युएशनला जात असतील त्यांना माहित नसतं की आपल्याला करायचं काय. पण मला असं बॅकिंग होतं की मला ऍट द एज ऑफ 13 वर्षाची असतानाच मला हे समजलं की मला नेमकं आयुष्यात माझं पॅशन काय आहे आणि मला काय करायचं आहे. माझे बाबा डॉक्टर जगदीश विक्रम माने हे पण ह्याच फील्डमध्ये होते. सो त्यांनाच मी बघून ह्या फील्डमध्ये जे मी आता काम करते आहे, वयाच्या 13व्या वर्षापासूनच मी ह्या सगळ्या फील्डमध्ये गेले आणि तेव्हाच मला समजलं होतं ज्या पिरियडमध्ये आपल्याला बुक्स आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण इतकं गुरफटून जातो त्या पिरियडमध्ये, त्या एजमध्ये मला समजत होतं की मला नेमकं आयुष्यात काय करायचं आहे. असं नाही की मी खूप वेगळ्या फील्डमधली होती या वेगळ्या वातावरणात वाढली गेली. जसं एक मिडल क्लास फॅमिलीचं वातावरण असतं त्याच पद्धतीने माझं ग्रोथ झालेली आहे. पण एवढं होतं की मला कधी असं एक तू मुलगी आहेस असं मला कधी जाणू दिलं नाही. एका मुलासारखंच मला सपोर्ट, बॅकिंग जे होते, गाईडलाईन जे होते ते मला तसंच मिळत गेलं होतं. जसं तुम्ही म्हटलं की पुण्यामध्ये तुमचं इंजिनिअरिंग झालंय, जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करत होता त्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये कधी जॉब हा विषय आला का व्यवसायच करायचा हे तुमच्या डोक्यामध्ये होतं? जसं प्रत्येकाला वाटतं की जसं बाबांचं झालंय तसंच माझं केलं पाहिजे, तसं मीच एज्युकेशन घेतलं पाहिजे. जसे माझे बाबा इंजिनियर होते, तो मला आधीपासून होतं की मला एक इंजिनियर बनायचं आहे. पण माझा इंजिनियर बनण्याचा हेतू हे नव्हता की मला नंतर एक IT सेक्टरमध्ये किंवा असं जॉब करायचंय, 9 to 5 वर्किंग करायचंय. आधीपासून माझं गोल आणि पॅशन निश्चित होतं की मला जो जॉब पाहिजे, जे बिझनेस आहे, जे मी काम करते असं पाहिजे की ज्याला माझ्यात स्वतंत्रता असेल, एक फ्रीडम असेल, कामाने पण आणि फायनान्शियल फ्रीडम दोघं जे असतील असं मला एक फील्ड हवी होती आणि ती मी इंजिनिअरिंगच्या आधीच चूज केली होती. सो त्याच्यामुळे माझं गोल जे होतं, एक ध्येय जे होतं फिक्स होतं की इंजिनिअरिंग करायचं आणि त्याच्यानंतर पण हेच काम कंटिन्यू करायचंय. आणि म्हटलं गेलं तर माझं इंजिनिअरिंग पण जेव्हा चालू होतं तेव्हा सुद्धा मी बाहेर जाऊन जे होतं, जसं मला वेळ मिळत होता तसं मी माझं जे पॅशन होतं, माझं गोल जे होतं ते मी अचीव्ह करायच्या डायरेक्शनला माझं सतत काम चालूच होतं. मग आता जसं मी तुमचं असं प्रोफाईल मी चेक करत होतो किंवा तुमच्यात थोडंसं सर्च कमी करत होतं, तर तुम्हाला सोशल वर्क फार करायला आवडतं. जसं मध्यंतरी आपल्याकडे मराठी क्रांती मोर्चा, म्हणजे मराठी क्रांती मोर्चामध्ये खूप मोठं चळवळ झाली महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही धुळे शहराचं प्रतिनिधित्व तुम्ही केलं होतं. तर ते तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं की त्या एजमध्ये एक मुलगी, म्हणजे इतक्या सगळ्या समुदायासमोर तुम्ही जाऊन तिथं तुम्ही भाषणही केलं, तर हे डेअरिंग कुठून आलं किंवा हे सोशल वर्क कसं काय तुमच्या डोक्यामध्ये आलं या गोष्टी? आज जेही मी आहे किंवा बोलते तुमच्या समोर, तर एक एक शब्द जे आहे ते माझं नसून कुठंतरी जी फील्ड किंवा जे एक वातावरण मला घरातनं दिलं गेलं होतं, एक कुठलंही काम करायचं तर ते हटके करायचं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्हाला स्टँड आउट नेहमी व्हावं लागेल. तर तसंच मला वातावरण दिलं गेलं होतं. म्हणून जेही मला संधी मिळते की जिथं मी माझं टॅलेंट शो करू शकते किंवा एक समाजामध्ये काही अवेअरनेस करू शकते, तर ते त्या कामासाठी मी नेहमी जी असते ती रेडी असते आणि मला घरातनं पण त्याच पद्धतीने मला सपोर्ट मिळत राहतो. आत्ताचं जे यंग क्राऊड आहे, जे यंग जनरेशन आहे, जे नॉर्मली म्हणजे
चुकीचं नाही म्हणता येणार, पण अशा ठिकाणी वेळ घालवते ज्या ठिकाणी त्यांना त्याचा फायदा काहीच मिळणार नाही. म्हणजे सोशल मीडियावरती असेल किंवा गप्पा गोष्टी करण्यामध्ये असेल, कॉलेज बंक करण्यामध्ये असेल. तर जे यंग क्राऊड आहे, जे आपण म्हणतो की भवितव्य आहे, भविष्य आहे, तर तुम्ही पण आहात, तर त्या लोकांना जर सांगायचं असेल तर तुमच्याकडनं काय मेसेज त्यांना जाईल की त्यांनी कसं करिअरमध्ये फोकस राहणं गरजेचं आहे? त्याच्यासाठी एक वाक्य म्हणेल. आता एक मेन वाक्य असं म्हटलं जातं की ये वो दौर है साहब, जब इंसान गिर जाए तो हंसी निकल जाती है और मोबाईल गिर जाए तो जान निकल जाती है. इतकं आपण टेक्नॉलॉजीमध्ये इतकं गुरफटलेलो आहोत की आपलं स्वचं अस्तित्व पण आपण विसरत चाललेलो आहोत. हे सोशल मीडिया, येस, याचा यूज जे आहे, तुम्ही प्रत्येकाचं एक ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज प्रत्येक गोष्टीचं असतं. तर ती समज आहे ना, मॅच्युरिटी याचा अर्थ काय. आपण म्हणतो 18व्या वयामध्ये मुलगा जो असतो तो एक मॅच्युअर्ड होतो किंवा एक अडल्ट होतो. याचा अर्थ काय झालं की एक मॅच्युरिटी लेवल त्याची वाढते. आणि तीच मॅच्युरिटी लेवल म्हणजे काय की कुठल्या गोष्टीचा आपण कशा पद्धतीने यूज करावा आणि कितपत यूज करावा हे आपल्या स्वतःच्या याच्यावर अवलंबून असतं. पण आताची जी पिढी आहे ती इतकी या टेक्नॉलॉजीमध्ये इतकी गुरफटली आहे की तुम्ही 7 वाजेचं घरचं वातावरण जर बघितलं तर प्रत्येक जण घरी असतं. एक लिव्हिंग रूम असतो, ते सगळे बसलेले असतात, पण प्रत्येक जण त्यांच्या मोबाईलमध्ये बिझी असतात आणि सोबत असून पण सोबत नसल्यासारखे असेल. आणि एक आई सुद्धा जर दुसऱ्या मुलाला जर बोलवायचं असेल रूम मधनं तरी मिस कॉल देऊन बोलवते. म्हणजे इतका टेक्नॉलॉजीचा आपण यूज करत चाललेलो आहोत. पण याच्यामध्ये आपलं स्वचं अस्तित्व काय आहे, आपल्यामध्ये टॅलेंट काय आहे. कारण की आत्ताच्या याच्यामध्ये मी म्हणेल की आत्ताच्या युगामध्ये कुणाला मोटिवेशन देण्याची गरज नाही तर प्रॉपर डायरेक्शन देण्याची गरज आहे. 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा लॉक ओपन करता येतं, आपलं जे मोबाईलचं लॉक असतं ते. आणि आपण जर इमॅजिन केलं की आपण 2 वर्षाचे होतो तेव्हा आपण काय करत होतो, तर बोलायला नको पण आपल्याला कपडे पण घालता येत नव्हते, आपण अशा वयामध्ये होतो. सो त्यांना मोबाईलचं लॉक उघडून त्याचे सगळे ऍप्लिकेशन्स करता येतात, ऑपरेट करता येतात, फंक्शन्स येतात, सगळ्या गोष्टी येतात. मग इतकी जी यंग पिढी जी आहे इतकी ऍडव्हान्स होत चालली आहे. तर मोटिवेशन तर प्रत्येकामध्ये आहे आताच्या युगामध्ये, पण प्रॉपर डायरेक्शन देणं फार गरजेचं आहे. आणि हेच महत्वाचं आहे की यासाठी एक फॅमिली रूट्स जे आहे ते खूप महत्वाचे आहेत. आताच पिढी जी आहे, युग जे आहे, त्यांना असं वाटतं की आपलं फ्रेंड सर्कलच सगळं काही आहे. एकदा जर आपण स्कूल कॉलेज हे सगळं स्कूल संपल्यानंतर कॉलेजमध्ये शिफ्ट होतो, त्यांना वाटतं की नाही बाबा आपल्या घरचे नाही, आता फॅमिली फ्रेंड्स खूप महत्वाचे होऊन जातात. पण ह्या याच्यामध्ये जर आपण रूट्स आपले जर जे आपले परिवार आहे आणि पॅरेंट्स आहेत त्यांच्याशी जर आपण एकवटून राहिलो तर आपण कुठल्याही जी वाईट गोष्ट जी आहे ती कुठलीही गरज पडणार नाही, कुठले आपण आधीन होणार नाही. तुम्ही बघत असणार की सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी मोटिवेशन्स असतात, चांगल्या गोष्टींसाठी ट्रेनिंग असतात, पण वाईट गोष्टींसाठी फेसबुकसाठी कधी आपण ट्रेनिंग अटेंड केलंय का? फेसबुकवर तासनतास तुम्ही जे स्क्रोल करतात त्याच्यासाठी आपण कुठला ट्रेनिंग घेतलेलं नाही. किंवा कुठलीही वाईट सवय जी आहे, आज तुम्ही आजची पिढी जी आहे ड्रिंक करणं एक लाईफस्टाईल झाली, एक फॅशन झाली. आणि कोणी आपण जर कुठल्या सहकुड कंपॅनियन किंवा कलिग असेल आणि ते कोणी करत नसेल तर त्यांना कुठेतरी रिझर्व्ड असं असल्यासारखं वाटतं. तर ही गोष्ट जी आहे, जेवढं तुम्ही लाईफस्टाईल जी आहे तुम्ही ह्या पद्धतीने जर इतकं ग्रो करतायत, पण स्व जे आहे तुम्ही तुमच्यापासून दूर जातायत. ज्यावेळेस असा एक क्षण येतो ना की हे जे आताची पिढी जी आहे ती जेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात तेव्हा त्यांना काही वाटत नाही, पण जेव्हा तुम्ही डिस्ट्रॅक्ट होतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, टेक्नॉलॉजी आहे, कुठेतरी आपल्याला हानी देत जातं. सो त्याच्यामुळे आताच्या पिढीला मी एकच मेसेज देईल की तुम्ही मोटिवेशन तर तुमच्यामध्ये खूप आहे, पण एक प्रॉपर डायरेक्शन होणं फार गरजेचं आहे. तुम्ही जे करिअर पाथ चूज करता आहे, जर तुम्ही कन्फ्युज असणार तर कोणाचं तरी गायडन्स घ्या आणि मग तुम्ही करिअर पाथ चूज करा. आणि करिअर पाथ चूज करताना एक गोष्ट महत्वाची आहे, प्रत्येक एक 10वी 11वीचा मुलगा त्याला असं वाटतं की मला गाडी खूप आवडते आणि त्याला असं वाटतं मी ऑटोमोबाईल इंजिनियर होणार आणि मेकॅनिकल इंजिनियर होणार. आणि जेव्हा तो ऍडमिशन घेतो 2-3 वर्ष करतो तर त्याला असं वाटतं तर गाडी आणि हे दिसतच नाही, या सगळ्या गोष्टी दिसतच नाही, तो कन्फ्युज होतो मी नेमकं कुठल्या फील्डमध्ये आलो. सो त्याच्यामुळे जेव्हाही तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये जर ऍडमिशन घ्यायची तिथं प्रोग्रेस करायची आहे तर त्याचा थोडासा तुम्ही नॉलेज घेतलं आणि त्याचा डिमांड जर तुम्ही केलं की आधी 5 वर्षानंतर त्या फील्डची व्हॅल्यू काय राहणार आहे, किती तो प्रोग्रेसिव्ह होणार आहे, असं जर तुम्ही कुठली फील्ड चूज केली तर तुम्हाला त्यामध्ये ग्रो करण्यासाठी फार इझिली अप्रोच मिळत जाते. जसं तुम्ही आता करिअर विषयी बोलला, मुलांच्या गायडन्स विषयी बोलला, जसं मी आता म्हणजे मुली आणि मुलं दोघींच्या बाबतीमध्ये जर बोललं, नॉर्मली आता सहसा 70% 80% लोक जे कॉमर्सकडे जातात, पुढे काय करायचंय
एक्झॅक्टली माहित नाही, बिकॉज ऑफ गायडन्सच नाही भेटलं. मुली ज्या असतील ग्रॅज्युएशन कम्प्लीट करल्यानंतर लग्न वगैरे करायचंय, इव्हन त्यांच्या पेरेंट्सचे पण तेच विचार आहे. तर जे असे जे लोक आहेत त्यांना कुठे गायडन्स मिळू शकतं किंवा त्यांनी काय केलं पाहिजे त्यांना ते गायडन्स मिळेल, अशा काही गोष्टी तुम्हाला माहिती आहे? जसं नॉर्मली मला ही एक माहिती आहे की तुमच्याकडे खूप लोक येतात गायडन्स करण्यासाठी, तर अशा मुलांनी मग काय केलं पाहिजे त्यांना तिथे चांगलं गायडन्स मिळेल? बरोबर आहे. जसं आपण YouTube वरती जे आहे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या नको शोधायला हवे, त्याच्यासाठी आपल्याकडे कुठल्या गायडन्सची गरज पडत नाही. त्याच पद्धतीने हे जे आज टेक्नॉलॉजी एक असं माध्यम आहे, येस आमच्यासारखे लोक पण बरेचसे गाईड करणारे आहेत, पण टेक्नॉलॉजी पण एक खूप छान माध्यम आहे ज्याच्याद्वारे तुम्ही खूप साऱ्या इन्फॉर्मेशन जे आहे तुम्ही ब्राउज करू शकतात आणि त्याच्यावरती खूप सारे इन्फॉर्मेशन, प्रत्येक गोष्टीचे इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यात मिळू शकतात. तर आपण चुकीचं काही ना सर्च करता आपण जर काय दिशेला आपल्याला जायचं आहे त्याच्याविषयी जर तुम्ही सर्च केलं आणि असे जर सोर्सेस निर्माण केले की कुठं आपण ह्या गोष्टी आपले सर्च करू शकतो किंवा हे माध्यम जे आहे करिअर रिगार्डिंग आपल्याला कुठं अप्रोच मिळू शकतो, असं जर आपण साधन शोधले तर मला असं वाटतं त्या गोष्टी खूप इझी आहे. आपल्या वेळेस तर खूप डिफिकल्ट होत्या ह्या गोष्टी काही सर्च करण्यासाठी, पण आता हे जे माध्यम असल्यामुळे इतकं फास्ट झालेलं आहे की काय त्यांचा अप्रोच होऊ शकतो, कुठपर्यंत ग्रोथ होऊ शकते, या सगळ्या गोष्टी त्यांना स्टॅटिस्टिक्स समजतात पूर्ण. तर टेक्नॉलॉजी आपण म्हणतो तर टेक्नॉलॉजीचा तुम्ही असा उपयोग केला तर खूप छान पद्धतीने तुम्ही आजकाल सर्चिंग मध्ये सगळ्या गोष्टी मला कळतात, माहिती मिळतात, फक्त ते करणं गरजेचं आहे. आतापर्यंत जेवढं आपण बोललोय त्याच्याबद्दल, आता थोडंसं तुमच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण का प्रेक्षक लोक जे आहेत ते तुमच्या स्टोरीमधनं 100% मला माहिती आहे की खूप साऱ्या लोकांना प्रेरणा मिळेल याच्यामधनं. पण तुमची करिअर कसं सुरू झालं आणि काय तुमच्या करिअरमध्ये तुम्ही करताय? माझं करिअर जे जसं सांगितलं मी वयाच्या 13व्या वर्षापासून माझं करिअर स्टार्ट झालं आहे. मी माझं करिअर म्हणजे माझं प्रोफेशन वेगळं आहे आणि माझं एज्युकेशन वेगळं आहे असं म्हटलं तरी चालेल. माझं MTech झालेलं आहे VLSI मध्ये आणि माझं जे बाकी नॅचरोपॅथी आणि योगा सायन्समध्ये पण मास्टर झालेलं आहे. मी टॅरो कार्ड रीडर आहे, मी रेकी ग्रँड मास्टर आहे. हे माझे एक जे कोर्सेस आणि जे एज्युकेशन मी जे घेतले हे आहे, पण माझं पॅशन जे आहे जे मी काम करते आहे ते वेगळं आहे. मी वयाच्या 13व्या वर्षापासून सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे जे मॉड्यूल्स येतात, जसं स्टुडंटसाठी मेमरी डेव्हलपमेंट म्हणा, माइंड पॉवर म्हणा किंवा सेल्स अँड मार्केटिंग जे MLM कंपनीज आहे, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जे कंपनीज आहेत त्यांच्यासाठी जे आहे लिडरशिप डेव्हलपमेंट म्हणा, असे बरेचसे मॉड्यूल्स आहे. पॅरेंट्स आहे त्यांच्यासाठी पॅरेंटिंग किंवा हजबंड वाईफ आहे त्यांच्यासाठी रिलेशनशिप वरती आहे. असे बरेचसे मॉड्यूल्सवर माझे गेल्या 15 वर्षापासून मी हे जे आहे ट्रेनिंग देते आणि आजपर्यंत 7 लाख लोकांपर्यंत मी हे ट्रेनिंग जे आहे ते दिलेलं आहे. असा माझा करिअरचा जो आहे तो ग्राफ आहे, असंच पुढे चालणार आहे. आता इथनं पुढे तुमचं ट्रेनिंग वगैरे ज्या शेड्यूल असतात, जर ते आम्हाला अटेंड करायचे असतील तर ते कुठे इन्फॉर्मेशन त्याची मिळेल किंवा कशी त्याची माहिती आम्ही घेऊ शकतो? येस, तर माझे ऑनलाईन ट्रेनिंग्स पण होतात आणि ऑफलाईन ट्रेनिंग्स पण होतात. सो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात फेसबुक, इंस्टाग्रामवर. सो तिथं माझे अपडेट्स असतात की कुठं कुठं जे कोर्सेस आहे आता अपकमिंग जे कोर्सेस आहे. माझं मोस्टली तर संपूर्ण भारतातच जे आहे सगळीकडे माझे वर्कशॉप चालू असतात. जसं तुम्ही सांगितलं तुमच्या करिअरमध्ये तुम्ही एज्युकेशन केलंय आणि तुमचं आताचं फील्ड जे आहे तुम्ही ॲज अ ट्रेनर म्हणून वर्किंग करता ऑल ओव्हर इंडियामध्ये. तेव्हा हे झालं तुमच्या कामाबद्दल. थोडं तुमच्या फॅमिलीबद्दल येईल. जसं तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे भाऊ जे आहे ते USA असतात, तुमचे बाबा आणि आई, जे 4 लोकांचा तुमचा परिवार आहे. तर तुमच्या वडिलांना मी पण ओळखायचो आणि माझे गुरु पण त्यांना मी मानायचो, कारण त्यांच्याकडनं मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो. तेव्हा मला तुमचं आणि त्यांचं रिलेशन हे मला माहिती आहे कुठल्या लेवलचं होतं, कसं होतं. पण जेव्हा तुमच्या वडिलांचं आता जेव्हा ते गेले तर त्यावेळेस जेव्हा ते मला कळलं त्या सगळ्यात पहिलं मला विचार होता की तुम्ही ते कसं सहन केलं सगळ्या गोष्टी. तुमचं त्यांचं एक वेगळं रिलेशन होतं. तर मॅम ही जी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा लॉस झाला तुमचा, तर मॅम तिथून खूप सारे लोक आहेत की लोक डिप्रेशनमध्ये जातात. म्हणजे जेव्हा आपल्या जवळचा एक व्यक्ती किंवा फॅमिलीमधला एक व्यक्ती त्याच्याशिवाय आपण एक दिवस पण म्हणजे विचार करू शकत नाही, असे लोक जेव्हा आपल्याला लाईफमध्ये सोडून जातात अचानक, तर त्यावेळेस तिथून तुम्ही बाहेर कशा आला? किंवा जी लोक आजकाल डिप्रेशनमध्ये जातात, तुम्ही मॅम त्या गोष्टीतनं कशा काय बाहेर आला, स्वतःला कसं तुम्ही परत स्टँड केलं? येस,
खूप महत्वाचा टर्निंग पॉइंट होता तो माझ्या आयुष्यातला, की आतापर्यंत जे आहे की मागच्या वर्षापर्यंत मी एका छत्रछायेत वाढत गेले होते आणि त्यांचं एक प्लॅटफॉर्म मला मिळत गेलं होतं आणि मी ग्रो होत होते. सो आणि एकदम ती छत्रछाया गेल्यानंतर जो एक डिझास्टर म्हणतो तो, अशा गोष्टी घडल्या होत्या की कधी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की अशा गोष्टी होतील. एक पिता आणि पुत्रीचं एक नातं, एक बॉन्ड सगळ्यांचंच असतं, पण आमचं एक मी म्हणेल काहीतरी वेगळ्या एक्सटेंट पर्यंत होतं आणि बियॉन्ड होतं या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि आमचं कसं होतं, प्रोफेशन पण सेम होतं आणि पर्सनल लाईफ मध्ये पण सेम, म्हणून आम्ही जे होतं 24 आवर्स आमचं सोबत असणं होतं. सो एकदम त्या गोष्टी जेव्हा घडल्या तर तो एकदम असा पॅच होता माझ्या लाईफमध्ये की मला त्याच्यानंतर पूर्ण ब्लॅकआउट होतं, की मला असं होतं की आता लाईफच संपलंय, कारण की जिथून सुरुवात होती तेच संपलेलं आहे माझं. तर काय करायचंय पुढे, मी कसं करणार आहे पुढे. आज इतक्या वर्षापासून मी ट्रेनिंग फील्ड होते, स्टील मला ते कुठंतरी मध्ये झालं होतं की मी आता पुढे काय करणार. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं झालं की जेव्हा माझ्या पप्पांचं 17 मार्चला माझ्या पप्पांची डेथ झाली, तर त्या पिरियड पासून मी अनालिसिस करायला, त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा असं ब्रेकडाऊन झालेलं होतं माझं की आता सगळं संपलेलं आहे आणि आता नकोय, आयुष्यच नकोय, अशा स्टेज पर्यंत सुद्धा मी गेलेले होते की मला नाही, हे सगळे विचार येत होते. तेव्हाच मेन म्हणजे की जे रूट्स मी म्हटली की एक फॅमिली रूट्स खूप महत्वाचे असतात, की ज्या वेळेस आपल्याला डोक्यामध्ये मनामध्ये ह्या गोष्टी येते की आता सगळं संपलेलं आहे, स्टील काय बाकी आहे, ती फॅमिली बाकी आहे. हा विचार येत होता माझ्या मनात की आता वडील गेले म्हणजे माझं सगळं संपलं, पण कुठंतरी बॅक ऑफ दी माइंड होतं की नाही, माझी आई आणि माझा भाऊ आहे जे कुठंतरी माझ्यावर डिपेंड नसतील पण माझ्यासाठी आहेत आणि मी त्यांच्यासाठी आहे. सो तीच एक फॅमिली बॉन्ड जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि आज तुम्ही बघणार की असे लाईफचे स्टेजेस जे आहे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येत राहतात, पण काही त्याच्यातनं ओव्हरकम करतात तर काही काय करतात, या सिच्युएशन मध्ये गिव्ह अप करून देतात की नाही आता संपलेलं आहे. जर WHO तुम्ही 2019चा जर सर्व्हे बघितला तर पूर्ण वर्ल्ड मध्ये 8 लाख सुसाईड झाले, त्याच्यामध्ये 1.37 लाख हे आपल्या इंडियामध्ये झाले. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं आणि प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं तर माझं हे वाक्य संपण्याच्या आत एकाने सुसाईड केलं, म्हणजे 40 सेकंड मध्ये एक सुसाईड कुणी अटेम्प्ट करतं. तर ह्या सगळ्या लाईफच्या स्टेजेस असतात. आजपर्यंत आपण प्रत्येकाला सांगतो की तुम्ही गोल कसं अचीव्ह करणार, गाडी बंगला ह्या सगळ्या कशा घेणार, पण माझ्यासाठी हे महत्वाचं आहे. मी हा मेसेज लोकांना देते कारण की मी सुद्धा त्याच ह्याच्यातनं गेलेले, की मी जर बाहेर निघू शकते तर कोणी बाहेर निघू शकतं असं मला वाटतं. कारण की मी तो जो पिरियड होता ज्या पिरियड मध्ये मी डिप्रेशन मध्ये बॅकफूट व्हायला हवं, तर त्या पिरियड मध्ये मी त्या गोष्टी अनालिसिस केल्या की माझे वडील गेले 15 वर्षापासून हेच शिकवत होते, हेच ट्रेनिंग देत होते की लाईफ मध्ये गिव्ह अप कसं करायचं, आणि मी जर केलं असतं तर काय उदाहरण झालं असतं. सो त्याच्यामध्ये त्या गोष्टींमध्ये मी अनालिसिस पण करत गेले आणि त्याच पिरियड मध्ये ज्या वेळेस मी डिप्रेशन व्हायला पाहिजे होतं त्याच पिरियड मध्ये मी नो युअर सेल्फ म्हणून एक बुक लॉन्च केली त्याच पिरियड मध्ये. सो एक कुठेतरी असं होतं की ज्या वेळेस आपण म्हणतो ना, एनर्जी कॅन नायदर बी डिस्ट्रॉइड नायदर बी नॉर बी क्रिएटेड, इट जस्ट ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू दी अनदर. सो सी मी केलं. तो जो माझा जो ब्रेकडाऊन होता तो मी एकदम वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळ्या इथं टर्न आउट केला, तो डायव्हर्ट केला. फक्त तो जो माझा एनर्जी जी कुठल्या रडण्यामध्ये डिप्रेस होण्यामध्ये जात होती ती एनर्जी मी चांगल्या पॉझिटिव्ह याच्यामध्ये केली की मी काय त्यांना पुढं, वडील तर गेले पण त्यांनी जो मेसेज दिलेला आहे तो काय मी देऊ शकते लोकांना उदाहरण, त्याच्यामध्ये मी वळले. कारण की ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहे. आपण हेल्थ विषयी तर खूप कॉन्शियस असतो, पण मेंटल आणि इमोशनल हेल्थ आपली स्ट्रॉंग असेल तर कुठलंही आपण ब्रेकडाऊन जे आहे, डिप्रेशन येऊ काही येऊ, आपण त्याच्यातनं ओव्हरकम करू शकतो. आणि आजच्या पिढीला तर मला हेच सांगायचं आहे, तुम्ही एक गाडी कमी किंवा बंगला नाही घेतला तरी चालेल, पण मेंटल पीस ही फार गरजेची आहे. कोणाला जर सांगणार ना, आता आपण आता जसं नवीन वर्ष येतोय तर बरेचसे लोक नवीन काहीतरी करायचंय नवीन वर्षामध्ये, तर ह्या खूप साऱ्या गोष्टी निश्चित करतात. तर मी एक गोष्ट सांगेल त्यांना की तुम्ही रिझोल्युशन आणि काय सगळ्या गोष्टी करतात दॅट इज डिफरंट पार्ट, पण तुम्ही मेंटली स्टेबल आणि इमोशनली तुम्ही कंट्रोल मध्ये असणार हे तुम्ही पाळा. कारण की आपण आपला रिमोट कंट्रोल आहे ना दुसऱ्यांच्या हातात दिलाय. आपण एक पोस्ट जरी टाकली FB वरती आणि त्याला प्रॉपर लाईक जरी नाही आले, कमेंट जरी नाही आले आणि किंवा एक कमेंट चुकीची जरी आली तरी तो व्यक्ती आपला पूर्ण दिवस घालू शकतो. आपण इमोशनल्स जे आहे ना आपण कोणाच्या दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये दिले. म्हणून एकदम मेंटली इमोशनली जर आपण स्टेबल आणि स्ट्रॉंग राहिलं ना तर आयुष्यात तुम्ही कुठल्याही संकटच्या सामोरे जाऊ शकतात.
तरी ही गोष्ट नवीन पिढीला सांगणं खूप गरजेची आहे. कारण की आज तुम्ही सगळे जे नवीन नवीन मोठे मोठे पर्सनॅलिटी झालेले असतात, सक्सेसफुल लोक, त्यांचं तुम्ही ग्लॅमरस जे आहे ते बघतात की कसे ते राहतात, कशी त्यांची राहणीमान आहे, पण त्यांचा ग्राफ कधी आपण स्टडी करत नाही. ते पण ह्याच ग्राफ मधनं वर गेलेले असतात आणि तो ग्राफ मधनं वर जाणे म्हणजे याचा अर्थ त्यांचा, आपण नेहमी कुठल्या मुलाला जज करण्यासाठी त्याचा IQ किती आहे, त्याचा बुद्ध्यांक किती आहे, बौद्धिक बुद्ध्यांक किती आहे याच्यावरनं त्याला जज करतो. पण मला असं वाटतं की आपण असं न करता तो किती गुणात्मक किती आहे आणि त्याची ऍडव्हान्स क्वेश्चन जो आहे, EQ फार महत्वाचा आहे. बऱ्याच जणांनी फर्स्ट टाइम ऐकलं असेल की IQ सगळेच ऐकतात, पण EQ हा खूप महत्वाचा आहे. EQ याचा अर्थ विपरीत परिस्थितीमध्ये कुठल्याही सिच्युएशनला तुमची फेस करण्याची ताकद किती आहे, तुम्ही ते किती वाढवावी हे तुमच्यावर अवलंबून असतं. EQ दॅट इज अ इमोशन क्वेश्चन, हा पण फार गरजेचा आहे. दॅट इज अ भावनिक बुद्ध्यांक. याच्याच बेसवर जे आज पर्सनॅलिटी जे अप्स अँड डाऊन्स मधनं जे वर गेलेले आहे आणि जे स्टँड आउट होतात, ह्याच दोघांच्या बेसवर नाही. कारण की तुम्ही इतिहास बघितला तर बरेचसे सक्सेसफुल पर्सनॅलिटी जे आहेत ते शाळेत सुद्धा नव्हते गेलेले, ड्रॉपआउट स्टुडंट पण त्यांनी आज काहीतरी नवीन क्रिएट केलेलं आहे. सो IQ पेक्षा EQ आणि EQ हे फार महत्वाचं आहे. नवीन पिढीला समजणं फार गरजेचं आहे. तुमच्याशी बोलल्यानंतर ना फार नवीन गोष्टी मलाही कळतात, ते समजतात आणि 100% प्रेक्षकांना पण ह्या गोष्टी नवीन कळतील. मॅम, हे सगळ्या गोष्टी झाल्या, जसं आता तुम्ही जसं तुमचे बाबा गेल्यानंतर तुम्ही ज्या प्रकारे उभं राहिला आणि ज्या प्रकारे तुम्ही आणखी मला वाटतं तुमच्या बाबांच्या पावलावरती पाऊल ठेवून तुम्ही पुढे आलात. तर आता तुम्हाला काही पुरस्कार मिळाले तेही आम्हाला ऐकायला आवडतील. तुम्हाला कुठले कुठले पुरस्कार मिळाले किंवा कशाचे होते, कशासाठी होते ते पुरस्कार? पुरस्कारचं लिस्ट आहे, म्हणजे ऑलमोस्ट मला महाराष्ट्र राज्याचा पण पुरस्कार मिळालेला आहे. 2014 मध्ये युवा पुरस्कार, न्यू दिल्लीचा पण शिवाजी मेमोरियलचा पण एक पुरस्कार मला मिळालेला आहे. एक जयपूर रत्न पुरस्कार आहे, तो पण आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, स्वामी विवेकानंद आणि मागच्याच वर्षी आपल्या वुमन्स डे होतं तेव्हा अर्थ बुक ऑफ रेकॉर्ड्सने 1001 महिलांचं निवड केलेली होती, जी 200 कंट्रीज मधनं होती. सो त्या 1001 इन्स्पायरिंग वुमन मध्ये सुद्धा माझं नाव आहे. सो असे पुरस्कार जे आहेत बरेचसे आहेत, तसे मला मिळाले आहे आतापर्यंत. आणि तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून नक्कीच जे लोक बघतात हा व्हिडिओ ते लोक प्रयत्न करतात तुमच्या पावलावरती पाऊल. मॅम, आता मध्यंतरी काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी तुम्ही एक इव्हेंट घेतलेला, त्या इव्हेंटचा पण काहीतरी रेकॉर्ड झालेला आहे किंवा तो इव्हेंट पण फार मोठा झालेला आहे आणि फार ठिकाणी त्याचं म्हणजे न्यूजला वगैरे आलेलं आहे. तर ते काय होतं तेही आमच्या लोकांना ऐकायला आवडेल. असा एक इव्हेंट होता जे माझ्या बाबांचं स्वप्न होतं आणि मी खूप गर्वाने सांगू शकते की माझे बाबा नसताना सुद्धा मी त्यांचं स्वप्न जे आहे पूर्ण केलं. आणि माझ्या मदतीला माझी फॅमिली आणि बाकीचे सगळे लोक तर होतेच, जे आमचे ऑर्गनायझर्स जे होते ते तर होतेच, पण खूप छान वाटतं की मुलीने एक स्वप्न बापाचं पूर्ण केलेलं आहे. ती एक गर्वाची फिलिंग, एक प्राऊड फिलिंग, खूप छान एक म्हणजे असं वाटतं ना, तो जे फिलिंग असते ती बियॉन्ड सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पैसा या सगळ्या गोष्टींना त्याच्या परी वेगळा आहे, तो बियॉन्ड आहे. तो असा एक इव्हेंट होता जो आपण नंदुरबार मध्ये घेतला होता, ज्याच्यामध्ये 4000 महिलांनी एक साथ घुमर, जे राजस्थानचं फोक डान्स आहे, आणि महाराष्ट्रीयन लेझिम जी आहे, जी तुम्ही गणपती म्हणा, लग्न म्हणा, सगळ्या याच्यामध्ये ते केलं जातं. तर हे कंबाईन ह्या दोघांचं 4000 महिलांनी एकाच प्लॅटफॉर्मवर 25 मिनिटासाठी परफॉर्म केलं. आणि याच्यातनं एक असा मेसेज सुद्धा होता की करोनाच्या काळामध्ये बरेचसे जण बाहेर निघायला पण एक हेजिटेट करायचे, कसं निघावं, नको या सगळ्यांमध्ये. सो कुठंतरी त्या गोष्टी ज्या होत्या त्या कमी झालेल्या होत्या, सोशल गॅदरिंग. तर हा एक माध्यम होता जिथं एक ट्रेडिशन वे कल्चर, दोन राज्यांचं कल्चर जे आहे एकत्र करून आम्ही ते दाखवलं होतं. आणि 4000 महिलांनी तो एक साथ परफॉर्म केला आणि त्याचं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड जे आहे लंडनचं, त्याच्यामध्ये त्याचा रेकॉर्ड झाला. आणि 20 नोव्हेंबरला हा इव्हेंट होता. तसं ते म्हणतात ना की एक महिला काही करू शकते, आपल्या समोर एक्झाम्पल आहे आणि 100% ही जस्ट सुरुवात आहे, बिगिनिंग आहे. मॅम, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ना, आज जर बघायचं म्हटलं, समजा इथून पुढं तुमचं म्हणजे काय तुम्ही विचार करता किंवा कुठं तुम्हाला जायचं अजून, किंवा काय तुमचे करिअर गोल्स आहेत किंवा काय तुम्ही पुढे अजून करणार आहे?
मेन तर जसं आधीपासूनच माझं जे आहे गोल्स जे आहेत ते फिक्स आहे. मटेरियलिस्टिक गोल तर असतात की आपल्याला घर गाडी ह्या सगळ्या गोष्टी तर मी खूप कमी वयात अचीव केलेल्याच आहे. पण एक सोशल गोल पण असतं, त्या गोष्टी पण मी हळूहळू जे आहे त्या अचीव करते आहे, त्या पुढे जातेच आहे. जे ट्रेनिंगचं माध्यम आहे तेच मला असं वाटतं की एक चांगल्या प्रकारे आपण जर एक मेसेज दिला लोकांपर्यंत की एक जरी व्यक्ती त्याच्यातनं काहीतरी त्याचं लाईफ चेंज होत असेल तर खूप वेगळी गोष्ट, आपण एक सॅटिस्फॅक्टरी काम जे आहे ते केल्यासारखं आपल्याला वाटतं. सो ह्याच फील्डमध्ये मला जे आहे ते पुढे जायचं आहे. मी डिजिटली एवढी स्ट्रॉंग नसेल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी जास्त येत नाही, पण मी जे आहे मला 1-to-1 म्हणा किंवा लाईव्ह सेशन्स करायला जास्त आवडतात, जिथं लोकांना आपण बोलतो तर आपल्या भावना पण समजतात आणि एक्सप्रेस होतात. सो ह्या माध्यमातून मी ऑल ओव्हर इंडिया जे आहे माझं काम, प्रत्येक राज्यामध्ये मी आतापर्यंत काम केलेलं आहे. मी कमी वयामध्ये बऱ्याचशा लोकांपर्यंत मी पोहोचलेले आहे आणि हेच जे टार्गेट आहे हे मी पुढं तुमच्या बाबांची इच्छा आहे ती 100% पूर्ण व्हावी अशी आम्ही प्रार्थना करतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ना जो नॉर्मल मी शेवटचा एक क्वेश्चन विचारतो की तुमच्या दृष्टिकोनामधनं सक्सेसचं डेफिनेशन तुमच्याकरता काय असेल? माझ्याकरता सक्सेसचं डेफिनेशन म्हणजे सॅटिस्फॅक्शन आणि पीस आणि हॅपीनेस म्हणूया. मटेरियलिस्टिक गोल जे आहे ते महत्वाचं नाहीये, पण एक गाडी जरी असली, ती मारुती जरी असली, पण त्याच्यामध्ये फॅमिली बसणारी असेल ना तर हे खूप महत्वाचं आहे ना. आजच्या यंग पिढीला, मोस्टली फिमेल्सला मी एक सांगू इच्छिते की जेव्हाही तुम्ही कुठलं करिअर चूज करता, कुठलंही पाथ चूज करता, तर तुमचं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ नेहमी बॅलन्समध्ये ठेवा. दो यू आर करिअर ओरिएंटेड, तुम्ही खूप सांगतात की मी करिअर ओरिएंटेड आहे, पण त्याचबरोबर आज एक फिमेल म्हणून असं सांगू इच्छिते की आपल्याला एक ऍडव्हान्टेज आहे की आपण एक प्रोफेशन आणि पर्सनल म्हणजे घर आणि बाहेर आपण जे काम करतो ते इक्वली आपण काम करू शकतो, ही आपल्याला एक ऍडव्हान्टेज दिलेला आहे. सो ती सुद्धा एक बॅलन्स सिच्युएशनला असेल ना तर खूप चांगलं. तुम्ही खूप करिअर ओरिएंटेड जरी राहिलात पण फॅमिलीचं मागं असेल, रिलेशनचं मागं असेल तर काही महत्व नाहीये. सो मी सगळ्यांना एक सांगेल की प्रोफेशन आणि पर्सनल जे आहे ते तुम्ही बॅलन्स ठेवून चला. लाईफमध्ये बॅलन्स असेल, कारण गोड जास्त खाऊ शकत नाही आणि तिखट जास्त खाऊ शकत नाही, दोघं बॅलन्स मध्येच लागतात. सो बॅलन्स प्रोफेशन आणि पर्सनल मध्ये बॅलन्स असेल तर मला असं वाटतं की तुम्ही सॅटिस्फॅक्टरी लाईफ जगू शकतात. एस आपण म्हणतो एस फॉर सक्सेस, पण एस फॉर सॅटिस्फॅक्शन पण फार महत्वाचं आहे. तर मॅमनी त्यांच्या सक्सेसची डेफिनेशन सांगितली, तर फार छान वाटलं मॅम तुमच्या संग बोलून. आणि जसं सांगितलं की ज्याही लोकांना मॅमचा गायडन्स पाहिजे किंवा करिअरमध्ये पुढे काय करायचं तर सोशल मीडियावरती तुम्ही मॅमला सर्च करू शकता. त्यांचं नाव प्रियंका माने आहे आणि तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवरती पण सर्च करून त्यांच्याकडनं तुम्ही गायडन्स घेऊ शकता की कसं आपण त्यांच्या मदतीने आपल्या करिअरमध्ये आपण पुढे जाऊ शकतो. छान वाटलं मॅम तुमच्याशी बोलून. धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.